वसमत या ठिकाणी खासदार हेमंत पाटील आले असता EPS 95च्या सर्व कार्यकर्त्यांनी खासदार हेमंत पाटील यांना निवेदन देऊन पेन्शन वाढ करण्यासंदर्भात प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आवाहन केले आहे। यावेळी संघटनेचे मराठवाडा मार्गदर्शक दासराव कातोरे यांच्यासोबत RD मेहत्रे, प्रभाकर देसाई, हनुमंतराव शहापुरे, फैयाज अहमद आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी खासदार हेमंत पाटील यांना दासराव कातोरे यांनी संघटनेच्या वतीने सांगितले की हे आमचे शेवटचे निवेदन असून आमच्या पेन्शनचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लावल्यास येत्या निवडणुकीत आम्ही तुमच्या विरोधात भूमिका घेऊ। त्यामुळे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आमची व्यथा मांडून आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती प्रधानमंत्री यांच्याकडे करावी असे यावेळी कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले आहे। यावेळी मारोतराव पतंगे, भाऊराव देसाई, विश्वनाथ कातोरे, पिराजी भोसले, बालाजी अडकिने, शेख इसाक, दत्तराव आंबोरे, कमलाकर सावंत, चंद्रप्रकाश खरात, सुरेश खराटे, प्रकाश कदम, मोतीराम कुसळे, केरबा दातार, होळकर, संतोष नरवाडे, फुल झळके, दत्तराव सावंत, पांडुरंग मोरे, तुळशीराम गुंडाळे, शेषराव नरवाडे आदी सर्व EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती सर्व पेन्शनर यावेळी उपस्थित होते। आम्ही EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे शाखा वसमतचे पेन्शन धारक आहोत। आज दिनांक 23/1/24 रोजी आमच्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील वसमत येथे आले असता आम्ही सर्वजण मिळून त्यांची भेट घेतली व आमच्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न असलेला सुटावा यासाठी आमच्या मागणीचे निवेदन आम्ही त्यांना सादर केले। त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्यावर किती दिवसापासून अन्याय आहे ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। तर गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत, म्हणून यावेळेस आम्ही त्यांना असं सांगितलं की साहेब, हे आमच्या वतीनं तुम्हाला देण्यात येणारं हे शेवटचं निवेदन आहे, यावर नक्की विचार झाला पाहिजे। कारण या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी पूर्ण देशाचे नाव जगभर रोशन केलेले आहे। फक्त आमचाच प्रश्न त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे। त्या प्रश्नासाठी तुम्ही लोकसभेत बोलून आमचा प्रश्न निकाली काढा। त्याचबरोबरीने आम्ही खासदार साहेबाला हे सुद्धा सांगितले, आता आपल्या देशात रामाचं आगमन झालेलं आहे, भगवान प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे, पण आमचेच पैसे आम्हाला न देणारा रावण सुद्धा याच देशात आणि सरकारमध्ये आहे। त्यांना हुडकून आमच्यावर न्याय देण्यासाठी त्याचा वध करावा, आमचे पैसे मिळवून द्या, ही शेवटची कळकळीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। तर या गोष्टीचा जरूर विचार होईल असं आम्हाला खात्री वाटते। आणि त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या 2-3 तारखेला मी दिल्लीला जाऊन श्रम मंत्रालयाशी तुमचं सगळं व्यथा आम्ही मांडतो आणि तुमची न्याय भूमिका मी न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या बाजूने आहे असं त्यांनी सांगितलं। धन्यवाद। त्याचबरोबरीनं आम्ही आमच्या खासदार साहेबांना हे सुद्धा उल्लेख केलेला आहे की आम्ही तुमचे माणसं आहोत, तुमचे कार्यकर्ते आहोत, मोदीचे आम्ही भक्त आहोत, पण तुम्ही सत्तेवर असेपर्यंत जर का आमचं काम नाही झालं तर आम्हाला नाईलाजानं आमचे हिंगोली लोकसभा मतदारसंघात 10,000 परिवार आहेत, त्यांचे जवळपास होणारे सगळे मतदान जे तुम्हाला मिळत होतं आतापर्यंत, याच्यानंतर काम जर नाही झालं तर हे सगळं मतदान आम्हाला नाईलाजानं तुमच्या विरोधात नोंदवावं लागेल असाही आम्ही त्यांना इशारा दिला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।